कुल्फी कशी काढतो आपण तशी सेम. पाऊस पडलं माझ्याकडून जोरात. हॅलो, सो वेलकम बॅक. दिवाळी झाली, सर्व काही झालेलं आहे आणि दिवाळीच्या ह्या व्लॉगनंतर आता आपण एक नवीन व्लॉग बघणार आहोत. दिवाळीमध्ये भरपूर प्रदूषण केलं, पण काही विचार केला आता पुढे काय करायचं. केलं तसंही, दिवाळी होती, सण आहे, आपण करणारच. पण मग आता पुढे नुकसान भरपाई झाडं लावता येतात का? नाही येतं, नसतील येत, हरकत नाही. आज एक ट्री प्लांटेशन आपण करणार आहोत आणि ते आहे एकदम हेल्दी असं चेरी टोमॅटो. चेरी टोमॅटो कसं लावायचं हे मी तुम्हाला सांगेल आजच्या ब्लॉगमध्ये. कामाची गोष्ट आहे, बघा पूर्ण. हां, झाड लावणं सोपं आहे, पण काही गोष्टींची माहिती असणं खूप गरजेचं आहे. सर्वात पहिले लागतं आपल्याला सीड, जे की मी 13-14 दिवसापूर्वीच ह्या सीडलिंग ट्रेमध्ये लावून ठेवलं होतं. ही छोटी छोटीशी बेबी चेरी टोमॅटोची झाडं आहेत. इतके सगळे जेवढे होल्स दिसत आहेत तुम्हाला, तेवढे सगळे सीड्स लावलेले होते, पण त्यातले फक्त 6 ते 7च जर्मिनेट झालेत. आणि तेवढं रेट त्याचा जर्मिनेशनचा असाच असतो. ह्याच्या व्यतिरिक्त हे सगळं सॉईल मिक्स, पॉट मिक्स, काही खतं वगैरे, काही हत्यार जे लागतील आता. तर बघा, कुंडीमध्ये झाडं लावायचं म्हणजे इतकं पण सोपं नाही. पण काही जसं आपण जमिनीत जेव्हा लावतो, जी आपली खालची जमीन असते घराच्या आजूबाजूची, त्यामुळे आपल्याला काही जास्त इन्ग्रेडियंट्स लागत नाहीत. बट जेव्हा पॉट मिक्स करायचं असतं, अशा कुंड्यांमध्ये जेव्हा लावायचं असतं, तेव्हा काही इम्पॉर्टंट गोष्टी आपल्याला लागतात. जसं की हे नीम पावडर, किडे वगैरे होऊ देत नाही, जे की कुंडीमध्ये होण्याचे खूप जास्त चान्स असतात. हे आहे इप्सम सॉल्ट उगावचं. ह्याच्यामुळे आपल्या प्लांटची ग्रोथ ही खूप फास्ट होते. लाईक बॉर्नविटा, कॉम्प्लॅन, फटाफट वाढतं. हे आहे साफ. ह्याच्यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन वगैरे, फंगस लागणं, व्हाईट कलरचं अल्गी वगैरे लागणं, हे प्रकार होत नाही. हे पॉयझनस आहे, हे डेंजर आहे. हे बाकी सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत एकदम, ह्याचा काही प्रॉब्लेम नाही. आणि ह्याच्यामध्ये आहे काय असेल, ह्याच्यामध्ये आहे कंपोस्ट खत. आता सॉईल मिक्स कसं बनवायचं हे मी तुम्हाला दाखवतो. मी ऑलरेडी बनवून ठेवलेले आहेत 5. त्याच्यामध्ये जेव्हा आपल्याकडे 6 रोपटे आहेत छोटे छोटे, त्यासाठी लागणारे 5 तर मी ऑलरेडी बनवून ठेवलेले आहेत. आता एक तुम्हाला दाखवतो मी नेमकं कसं बनवायचं, काय काय मिक्स करावं लागतं आपल्याला पहिले ते. हे बघा, हे पॉटमधली सॉईल पहिले ह्याला मस्तपैकी खाचर 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 करून पूर्ण माती मोकळी करून घ्यायची, मस्तपैकी एकदम. हे जे बनवलेलं आहे ना पॉट मिक्स, ह्यासाठी काय काय लागतं मी तुम्हाला सांगतो. सर्वात मेन ह्याला लागतं 50% कोकोपीट, त्यानंतर 40% सॉईल, आणि बाकी जे 10% आहे ते तर मी तुम्हाला दाखवलंच. हे सगळं मटेरियल, कंपोस्ट खत वगैरे 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 वगैरे, हे सगळं मिक्स करून लावायचं. नंतर मग तुम्ही पिरियडिकली केलं तरी पण चालतं. 15 दिवसाला, 1 महिन्याला खत देणं वगैरे, असं पिरियडिकली जरी केलं तरी पण चालतं. त्यात थोडंसं आपण एप्सम सॉल्ट मिक्स करून घेऊ. हे थोडंसंच लागतं, जास्त नाही टाकायचं हे कधीच. त्यानंतर हे आहे नीम पावडर, हे पण थोडंसंच टाकायचं, ह्याला जास्त नाही टाकायचं. नंतर थोडंसं एकदम एवढंसं साफ थोडंसं टाकायचं. हे पॉयझनस असतं, हे तर बॉडीशी पण टचमध्ये नाही द्यायचं, ह्याला तर लगेच इचिंग व्हायला लागते. खत तुम्ही कोणता पण टाकू शकता, असं काहीच नाही. आता हा आहे काऊडंक, काऊडंकपासून बनलेला आहे. ह्याला शेणखत म्हणतो आपण शुद्ध मराठीमध्ये. तुम्ही वर्मी कंपोस्ट, गांडूळ खत ज्याला म्हणतो, ते पण वापरू शकता. हे तुम्ही किती टाका, ह्याचा काही प्रॉब्लेम नाही, कारण हे 100% नॅचरली बनलेलं आहे. त्याच्यामुळे ह्याचं काही टेन्शन नाही. त्याच्यामुळे सगळं टाकलं, ह्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं.
छानपैकी आता हे मिक्स झालेलं आहे. तर हाताने असं छान पूर्ण मिक्स करायचं. हात घातल्याशिवाय पर्याय नाही, मातीमध्ये हात घातलाच पाहिजे. तुम्हाला जर ह्या प्लांटसोबत ह्या सगळ्या नॅचरल गोष्टीसोबत जर कनेक्ट व्हायचं तर तुम्हाला हात भरवावा लागेल. शेवटी लक्षात ठेवा, ह्या मातीतच लक्षात काय म्हणायचं ते. त्याच्यामुळे ह्या गोष्टीसोबत नातं चांगलं ठेवा. निसर्गाचं जेवढं नुकसान करतो आपण तेवढं थोडी काळजी पण घेतली आहे, थोडीशी, जास्त नाही, बट जेवढी घ्याल तेवढी बेटरच आहे. छान असं प्लेन करून घेतलं. ह्याच्यात सेंटरला एक छान असं होल करून घ्यायचं मस्तपैकी. जे चेरी टोमॅटोचं छोटंसं बेबी प्लांट आहे त्याच्यात लावायचं. खरा टास्क आहे ह्या सीडलिंग ट्रेमधून हे प्लांट बाहेर काढणं. हे खूप नाजूक असतं, त्याला एकदम हळू काढावं लागतं. कुल्फी कशी काढतो आपण तशी सेम. आपलं एकदम छान निघालं आहे. हे बघा किती क्यूट आहे, छोटंसं चेरी टोमॅटो प्लांट सीडलिंग ट्रेमधून काढून घेतल्याच्यानंतर ह्याला असं छान हळूच ह्याच्यात टाकायचं. त्याला काय हळूच पडलं माझ्याकडून जोरात. जास्त दाबायचं नाही बिलकुल, एकदम हलक्या हाताने प्रेस करायचं याला. झालं आहे ना, एकदम सिंपल. 5 मिनटं फक्त वेळ काढायचा. 5 मिनटात तर हे लावलं. आणि हे काय सीडलिंग ट्रेमध्ये काय तुम्ही छान थोडीशी माती टाकायची, मस्त एक बी याच्यात टाकून द्यायचं. 14 दिवस फक्त ह्याला पाणी घालत राहायचं, बस दॅट्स इट. ह्याच्या पलीकडं काही नाही. आणि 14 दिवसानंतर हे छान असे एवढे मोठे होतात. ह्याला प्लांट करून द्यायचं. मग ह्याच्यानंतर तुम्हाला येणारा पूर्ण विंटर सीझन हे एवढे छान चेरी टोमॅटो देतील, असे मस्त एकदम स्वीट, ते पण म्हणजे की खूप हेल्दी असतात. नक्कीच तुम्ही पण हे ट्राय करा. आता हे एक तर लावलं, आता हे बाकीचे 6 लावून घेऊ. फायनली 6 प्लांट जे आहेत ते पॉटमध्ये शिफ्ट करून झालेलं आहे. मला दाखवतो मी. सध्या ते आता शिफ्ट केल्यानंतर थोडे दिवस जरा एका लो शॅडोमध्येच ठेवावं लागतं त्याला. हे बघा, झालं. फक्त अर्धा तास मॅक्स, अर्धा ते पाऊण तास बस. माझं तर एक सजेशन असेल, प्लीज तुम्ही किती जरी बिझी असाल, ॲटलिस्ट अर्धा ते 1 तास काढा तुमच्या बिझी लाईफमधून आणि हे करून बघा. एकदा करून बघा, फार अलग मजा आहे या गोष्टीची, नेक्स्ट लेवल. आणि तुम्हाला जेव्हा इंटरेस्ट जनरेट होईल ना, मग ते बघायचं कामच नाही. एक छोटासा टूर तुम्हाला देतो मी माझ्या हे बागेचं. हे बघा, हे बघ, हे फ्लावरचं झाड आहे, हे जास्वंद, हे रेड कलरचा चाफा, हे जॅस्मिन ऑर समथिंग, मला नाव नाही माहिती, हे मोगरा, हे शोचं आहे पण ह्याला छोटे छोटे ब्लू फुलं लागतात. हे रांजाई. ह्याचे जे फ्लावर्स आहेत ना, ह्या फ्लावर्सचा स्मेल तुम्हाला घरात फ्रेग्रन्स लावायची गरजच पडणार नाही. वारं सुटलं ह्याच्यावरून आणि कंटिन्यू 12 महिने ह्याला फुलं असतात. कन्हेरीचं झाड हे असंच आहे शोचं. हे पण शोचंच आहे. हे फुलं तर तुम्ही ओळखता, हे शोचं. आणि हे बघा, हे मी मिरचीचं झाड लावलं होतं. ह्याला बघितलं तुम्ही, ह्याला छान मिरच्या पण लागलेल्या आहेत. एवढंसंच झाडे पण ह्याच्या मिरच्या बघा केवढ्या मोठ्या आहे. आता ह्याला पण फ्लावर्स वगैरे आलेले आहेत, ह्याच्या मिरच्या येतील. छोटीशी बाग आहे. आणि हे बघा, हे
हे लिंबाचं झाड, ह्याला लावून 1 ते 2 वर्ष झालं आहे. हे एवढं मोठं तर झालं आहे, पण हा काही लिंबू देतच नाही. काय प्रॉब्लेम आहे याचा? कोणी जर एक्सपर्ट असेल याचं तर प्लीज कमेंटमध्ये सांगा की याला कसे लिंब आणायचे ते. आणि हे समथिंग येलो कलरचे असे छोटे छोटे फुलं येतात, त्याला माहीत नाही हे कोणतं आहे. हे छोटंसं जास्वंदाचं झाड. आणि हे असंच. तर ही होती छोटीशी बाग, एक ओपन टेरेसवर केलेलं आहे. तर खूप जास्त ऊन आहे, पण ठीक आहे, बघा आता जसं दिसेल तसं. तर नक्कीच वेळ काढा मित्रांनो, थोडा का होईना, आणि गार्डनिंग करा, प्लांटेशन करा. नेचरला पण खूप काही हार्म करतो, पण थोडंसं आपल्या साईडनं एक दिलं पाहिजे ना, हेल्पिंग हँड समजा, किंवा वॉट एव्हर जे पण काय आहे ते. हे पण बघा, हे छोटंसं, हे खूप छान झाड आहे. ह्याचं फ्लॉवर्सचा कलर बघा, खूप सुंदर झाड आहे. पण ह्याला डायरेक्ट सनलाईट नाही जमत, तर हे इनडायरेक्ट सनलाईटमध्ये येतं, शॅडोमध्ये आहे. ओके, सो आज के लिए इतना ही. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय.